हॅलो, नमस्कार माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. कसे मजेत? मजेतच राहायचं. तर मी नकुल नखाते, स्वागत आहे आपलं नखाते गुरुजी एज्युकेशन मध्ये. मित्रांनो, आपण मागे स्टार्ट केला होता ग्रॅव्हिटेशनचा आपला इंट्रोडक्टरी पार्ट. मागच्या लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशनचं इंट्रोडक्शन बघितलं होतं. आता न्यूटन हे महत्वाचे सायंटिस्ट आहेत ग्रॅव्हिटेशनचे, हे आपल्याला माहित होतं. परंतु न्यूटन यांनी पण ग्रॅव्हिटेशनचं शोध कार्य करताना एका सायंटिस्टच्या शोधांचा अभ्यास केलेला होता जो महत्वाचा आहे. ते कोणते सायंटिस्ट? जोहान्स केपलर नावाचे सायंटिस्ट. मग केपलर नावाच्या सायंटिस्टनी कशाचा अभ्यास केला होता? तर त्यांनी अभ्यास केला होता प्लॅनेटचं मोशन कसं असते एखाद्या स्टार भोवती, जसं की आपली पृथ्वी सन भोवती कशी फिरते किंवा इतर पण प्लॅनेट कसे फिरतात, आणि त्याच्या काही त्या डाटावरून ग्रॅव्हिटेशनचे शोधकार्य सोपे गेले पुढे न्यूटन यांना. त्याच्यामुळे जोहान्स केपलर यांचे हे प्लॅनेट विषयीचे जे लॉज आहेत ते शिकणं गरजेचं आहे. म्हणून आजचा आपला सेकंड पार्ट परीक्षेच्या अनुषंगाने पण सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे हा केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन, की आपल्याला प्लॅनेट कशी मोशन करते याचे लॉज पाहायचे. आणि कोणी दिलेले आहेत? केपलर यांनी दिलेले आहेत. किती लॉज आहेत? फक्त 3 लॉज आहेत. सोपे लॉज आहेत. समजून घेतल्याच्या नंतर त्याची काही काळजी राहणार नाही. आणि परीक्षेमध्ये दरवर्षी आपण बॅक पेपर जर चेक केले तर रिपीट होणारे हे लॉज असतात. ओके, चालते. तर चालू करूया आपण केपलरचे ते 3 महत्वाचे लॉज. बघा, थोडीशी माहिती घेऊ आपण की न्यूटननी जे काही एक्सप्लेनेशन दिलं आपल्याला कशाचं, पूर्ण ग्रॅव्हिटेशनचं, त्याच्या पहिले जोहान्स केपलर यांचं कार्य महत्वाचं ठरते. प्लॅनेटरी मोशन व्यवस्थित स्टडी केल्या कोणी? जोहान्स केपलर यांनी. त्यांनी 3 महत्वाचे लॉज दिले जे आपण आता म्हटले की कशाविषयी? डिस्क्रायबिंग हाऊ प्लॅनेट्स मूव्ह अराउंड द सन, की सन भोवती प्लॅनेट कसे मूव्ह करतात याचे 3 लॉ दिलेले आहेत. त्यातला पहिला लॉ आपण स्टार्ट करू. निवांत व्हा आणि समजून घ्या. आता बघा, केपलर्स फर्स्ट लॉ आता आपण स्टडी करणार आहे. बघा, केपलर्स फर्स्ट लॉ एकदम सिंपल लॉ आहे, समजून घ्या फक्त. केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. बघा, केपलरच्या म्हणण्यानुसार जेव्हा आपण सन कन्सिडर करतो त्याच्या भोवती कोणता पण प्लॅनेट असा सर्क्युलर नाही फिरत जे आपण अज्युम करतो इतके दिवस. तर खरोखर जेव्हा प्लॅनेट रिव्हॉल्व करतो तो अशा इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करतो. कोणत्या ऑर्बिट मध्ये? इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये, म्हणजे अंडाकृती. आणि सन कुठे असते? आता बघा, इथे आपल्याला सर्कल दिसते. सर्कलच्या मधात काय आहे? सन आहे, म्हणजे सर्कलला एक फोकस असते. ओके, चालते. परंतु आता हे तर अंडाकृती आहे, याला 2 फोकस असतात. किती फोकस असतात? 2 फोकस. मग सन कुठे घ्यायचा? तर या 2 पैकी कोणत्या पण एका लोकेशनवर, सपोज मी इथे सन घेतो, म्हणजे सन काय झालं? एका या 2 फोकायपैकी एका फोकसवर आपण कन्सिडर करतो. आणि मग याच्या भोवती प्लॅनेट कशा ऑर्बिट मध्ये फिरायला लागला? हा प्लॅनेट इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये काय व्हायला लागला? मूव्ह व्हायला लागला. एवढी गोष्टी कळली आपल्याला. आणि हेच काय आहे? केपलरचा फर्स्ट लॉ आहे. तर 2 भागात डिवाइड करू आपण हा फर्स्ट लॉ, की ऑर्बिट कसं आहे प्लॅनेटचं, जे काही ऑर्बिट आहे ते कसं आहे? इलिप्टिकल ऑर्बिट. प्लॅनेट कसा रिव्हॉल्व करतो? इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये. ओके, आणि सन कुठं आहे? सन इज ऍट फोकाय किंवा फोकस. ओके, चालतंय. एवढंच फक्त म्हणणं आहे कोणत्या लॉचं? फर्स्ट लॉचं. मग एकदा स्टडी करू बघा आपण. केपलर्स फर्स्ट लॉ, लॉ ऑफ ऑर्बिट्स. तुम्हाला पेपरमध्ये लॉ ऑफ ऑर्बिट्स असा पण प्रश्न येऊ शकते. मग बघा, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. क्लिअर आहे आपलं की ऑर्बिट कसा असणार आहे? सन भोवती प्लॅनेटचं इलिप्टिकल. दुसरं, विथ सन ऍट वन ऑफ द फोकस. आणि आपण सन कुठे घेतला? एक तर हे किंवा हे. इथे फोकसवर आपण सन काय केला? समजा गृहीत धरला. ओके, तर एवढा कशाचा लॉ आहे? केपलरचा फर्स्ट लॉ. क्लिअर आहे? चला वळूया आपण आपल्या नेक्स्ट लॉ कडे, सेकंड लॉ. तर आता बघू आपण सेकंड लॉ ऑफ केपलर. ठीक आहे, तर केपलरचा सेकंड लॉ बघू आता आपण. चलो, आत्ताच आपण शिकल्याप्रमाणे की सन एका फोकसवर असते. प्लॅनेट कसा फिरतोय? प्लॅनेट आपला जो फिरतोय तो
इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतोय. आता सपोज करू की प्लॅनेट असा काय होत आहे, फिरत आहे. आता मी एक लाईन जॉईन करतो सन पासून प्लॅनेट पर्यंत. कोणती लाईन जॉईन करतो? सन पासून प्लॅनेट पर्यंत. आणि मी एक गृहीत धरतो की प्लॅनेटचं फिरणं चालू आहे आणि एका तासामध्ये, गृहीत धरू आपण ऍज अ एक्झाम्पल, एका तासामध्ये यानं एवढं अंतर कापलं. एका तासामध्ये प्लॅनेट इथून इथे गेला. ओके, चालते, म्हणजे पोझिशन चेंज झाली. मग इथे बघा या लाईननी एवढा एरिया काय केला? कव्हर केला. मी या एरियाला नाव देतो A1. काय नाव देतो या एरियाला? A1 नाव देतो. ठीक आहे, चालते. परत एकदा मी म्हणतो प्लॅनेट इथे कुठेतरी आलेला आहे. परत मी 1 तासाचंच अंतर घेतो आणि मग प्लॅनेट बघा पहिले इथे आलेला होता, नंतर प्लॅनेट असा मूव्ह झाला, तर एका तासामध्ये सपोज प्लॅनेट इथे आलेला आहे. आलं लक्षात? आता इथे पण एरिया जो आहे त्याला मी A2 नाव देतो. चालते. परत एक घेऊ आपण की इथे प्लॅनेट आलेला आहे सध्या आणि नंतर एका तासामध्ये हा प्लॅनेट इथे गेलेला आहे. ओके, तर इथे, तर या एरियाला मी काय नाव दिलं? A3 नाव दिलं. ओके, चालते. आता इथे आपल्याला दिसतंय की आपण टाइम इंटरवल कसे घेतले? सर्व वेळेस 1 तास. इथे पण किती तासासाठीचं आपण ट्रॅव्हलिंग बघितलं त्या प्लॅनेटचं? 1 तासासाठी. मग 1 तासासाठी A1 एरिया कव्हर केला, A2 एरिया दुसऱ्या 1 तासासाठी आणि A3 एरिया तिसऱ्या 1 तासासाठी कव्हर केला. कोणी? या लाईननी. जी लाईन कोणी कुठून कुठे जॉईन आहे? सन पासून प्लॅनेट पर्यंत. आता केपलरच्या दुसऱ्या लॉ नुसार केपलरचं असं म्हणणं आहे की हे जे एरियाज आहेत जे सारख्या टाइम इंटरवल मध्ये कव्हर झाले, हे एरियाज कसे असतात? सेम असतात. कसे असतात? सेम. तुम्ही अजून चौथा कोणता पण एरिया फक्त 1 तासाच्या अंतराचा घेऊ शकता, त्याची पण एरिया कसा असेल? सेम असेल. आलं लक्षात? चालते. बघा आता पुढे केपलर सेकंड लॉ, आणि यालाच दुसरं काय नाव आहे? या नावाने पण प्रश्न येऊ शकतो, लॉ ऑफ इक्वल एरियाज याला म्हटल्या जाते. बघा आता सांगितल्याप्रमाणे लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, की एक जी लाईन आहे जी सन आणि प्लॅनेटला काय करायला लागली? जॉईन करायला लागली. स्वीप्स इक्वल एरिया, ही लाईन एरियाज कशी स्वीप करते किंवा पार पाडते? सेम. फक्त टाइम इंटरवल कसे घ्यायला लागते? ती इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. आता शिकलो होतो आपण. म्हणून इथे सपोज मी 1 तास, इथे 1 तास कन्सिडर केला, तर हे एरियाज कसे असतील? सेम असतील. जेव्हा दोन्हीचा टाइम कसा कन्सिडर केला आपण? ट्रॅव्हलिंगचा सेम कन्सिडर केला. म्हणजे इक्वल टाइम मध्ये कसे एरियाज कव्हर केले जातात? इक्वल एरियाज. आलं लक्षात? तर हा सिंपल काय आहे? आपला केपलर्सचा सेकंड लॉ आहे. ठीक आहे, चालते. आता आपल्या लास्ट आणि महत्वाच्या लॉ कडे आपण वळूया, केपलरचा थर्ड लॉ. ओके, सिंपल लॉ आहे. बघा एकदा समजून घेऊ आपण. आत्ताच सांगितल्याप्रमाणे सन एका फोकसवर आहे. आलं लक्षात? आणि इथे एक प्लॅनेट काय करतोय? रिव्हॉल्व करतोय. मी या प्लॅनेटला P1 नाव देतो. आणि एक प्लॅनेट, परत एक प्लॅनेट आहे जे आपल्या सन भोवती रिव्हॉल्व करते, आणि त्या प्लॅनेटला मी P2 नाव देतो. काय नाव देतो? P2. म्हणजे हा दुसरा प्लॅनेट आहे. आता तुम्ही मला सांगा, या प्लॅनेटला एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी वेळ जास्त लागेल का या प्लॅनेटला एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी जास्त वेळ लागेल? 100% या P2 ला वेळ कसा लागेल? जास्त लागेल. आलं लक्षात? मग आपण इथे काय म्हणू शकतो की सन पासून ज्याचं अंतर कमी आहे त्याला कमी टाइम लागणार, सन पासून ज्याचं अंतर जास्त आहे त्याला टाइम कसा लागणार? जास्त. समजा मी म्हटलं सन आणि प्लॅनेट मधलं जे अंतर आहे याला R1 म्हटलं, आणि हे जे दुसरं अंतर आहे त्याला R2 म्हटलं. आलं लक्षात? तर बघा सिंपल म्हणणं काय आहे आपलं, की जर टाइम जर रेडियस, म्हणजे रेडियस म्हटल्यापेक्षा जे अंतर आहे R म्हणजे अंतर, सन आणि प्लॅनेट मधलं अंतर जर जास्त असेल तर टाइम पण कसा लागेल? एक राऊंड कंप्लीट करायला? जास्त लागेल. आणि जर अंतर कमी असेल तर टाइम पण कसा लागेल? कमी लागेल. सिंपल गोष्ट आहे. आलं लक्षात? चालते. म्हणजे एक वाढलं तर दुसरं पण वाढेल, अंतर वाढलं तर टाइम पण वाढेल एक कंप्लीट करायला राऊंड, आणि अंतर कमी झालं तर टाइम पण कसं लागेल? कमी लागेल. आणि हेच संबंध दर्शवण्यासाठी आपण इज इक्वल टू न घेता काय घेतो? प्रपोर्शनल. काय घेत असतो आपण? प्रपोर्शनल.
आलं लक्षात? मग एक तर क्लिअर झालं की अंतर आणि लागणारा जो एक राऊंड साठी टाइम आहे ते कसे आहेत एकमेकांना प्रपोर्शनल, परंतु आपल्याला एक म्हणजे डिराईव्ह करून डायरेक्ट दिलेलं आहे तेवढं लक्षात ठेवायचं. हे तर संबंध क्लिअर आहे, परंतु इथे स्क्वेअर असतो आणि इथे काय असतो, क्यूब असतो. आलं लक्षात? चालते, ते आपण बघून घेऊ आता नेक्स्ट स्लाइड मध्ये. बघा आता केपलरचा थर्ड लॉ, तर याला लॉ ऑफ पिरियड्स पण म्हटलं जाते. काय आहे? स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड. आताच आपण रिलेशन घेतलं होतं, टी आणि आर कसे येतं, डायरेक्टली प्रपोर्शनल. फक्त एक रिलेशन महत्वाचं आहे की इथे स्क्वेअर घ्यायचा आणि ते काय घ्यायचा, क्यूब घ्यायचा. हे आपल्याला सध्या काही याचं एक्सप्लेनेशन नाहीये या स्टँडर्डला, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण लक्षात ठेवायचं स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. बघा, स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन देम किंवा फ्रॉम सन. आलं लक्षात? तर हा सिंपल एक लॉ आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं, अंतर कमी टाइम कमी लागणार, अंतर जास्त तर लॉंगर पिरियड टाइम कसा लागणार, जास्त लागणार. म्हणजे टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर. फक्त टी चा स्क्वेअर आणि आर चा क्यूब. टी काय आहे, टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, आणि आर काय आहे, डिस्टन्स, सन पासून प्लॅनेटचं मीन डिस्टन्स. ओके, म्हणजे ऍव्हरेज डिस्टन्स. आलं लक्षात? तर हे आपण किती लॉ शिकले आज, 3 लॉ शिकले. एकदम सिंपल लॉ वाटले असतील तुम्हाला. शेप ऑफ प्लॅनेटरी ऑर्बिट एक रिव्हिजन बघू की प्लॅनेटरी ऑर्बिटचा शेप कसा असतो, इलिप्टिकल असतो. प्लॅनेट फास्टेस्ट कधी मूव्ह होत असतात, एक गोष्ट परत की जेव्हा आपण कन्सिडर केलं होतं की प्लॅनेट असा सूर्याच्या जवळून जातो तेव्हा फास्ट टर्न मारत असतो आणि नंतर तो स्लो डाऊन होत असतो. ठीक आहे, चालते. व्हेन नियर द सन प्लॅनेट मूव्ह फास्टर. आणि तिसऱ्या लॉ नुसार स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन हा प्रपोर्शनल कशाला असते, क्यूबला, डिस्टन्सच्या. तर ही एक रिव्हिजन बघितली आपण. तुम्ही मला सांगा, तुम्हाला हे लॉ एकदम परफेक्ट समजले का? समजले असतील तर लाईक करा, तुमचे कमेंट मला सुचवा कसे वाटले. काही अडचण असेल ती पण तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता. आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांना समजण्यासाठी किंवा सोप्या भाषेत हे पोहोचावं या हिशोबाने तुम्ही शेअर पण करा चांगल्या प्रकारे. आणि आता ग्रॅव्हिटेशनच्या नेक्स्ट पार्टसाठी आपण लवकरच भेटूया. तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.